विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण 6 आणि 7 अंकी संख्येची वजाबाकी हा भाग आपण पूर्णपणे संपवलेला आहे. आता याच्या पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण क्रमांक 5. प्रकरण क्रमांक 5 त्या प्रकरणाचं नाव आहे अपूर्णांक. प्रकरण क्रमांक 5 त्या प्रकरणाचं नाव आहे अपूर्णांक. आता या अपूर्णांक या प्रकरणामध्ये बराचसा भाग आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा भाग अतिशय काळजीपूर्वक बघायचा आहे, अतिशय काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि त्याच पद्धतीनं मनापासून त्याची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण सोडवायची आहेत. त्यासाठी हा भाग सर्वांनी नीट समजून घ्यायचा आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा या भागामध्ये गोंधळ होतो. अपूर्णांक म्हणजे काय, सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, अंश आणि छेद म्हणजे काय, या बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. प्रथम आपण सुरुवातीला अपूर्णांक संख्या किंवा अपूर्णांक म्हणजे काय हा पहिला आपण बघू. याला दोन शब्द आहेत. एक अपूर्णांक संख्या असंही म्हटलं जातं आणि दुसरा जो प्रकार आहे याला व्यवहारी अपूर्णांक संख्या असंही म्हटलं जातं. अपूर्णांक संख्या म्हटलं तरी चालतील किंवा व्यवहारी अपूर्णांक संख्या म्हटलं तरी चालतं. मग आता अपूर्णांक संख्या किंवा व्यवहारी अपूर्ण संख्या ही कशा प्रकारची असते तर त्याचे एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. उदाहरणार्थ 8/10. आता बघा, हे उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. हा अपूर्णांक आहे, यालाच आपण व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतो. पण याचं वाचन आणि लेखन हे कशा पद्धतीने केलं जातं हा सुद्धा भाग प्रथम आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता इथं मध्ये ही रेष आहे, मध्ये काय आहे, रेष आहे. या रेषेला छेद किंवा भागिले असंही म्हटलं जातं. बघा, ही जी मध्ये रेष आहे या रेषेला छेद किंवा भागिले असंही म्हटलं जातं. आणि मग आता या रेषेच्या वर हा जो अंक आहे 8, या रेषेच्या वर हा जो अंक आहे 8 याला काय म्हणतात अंश, आणि रेषेच्या खाली हा जो 10 अंक आहे याला काय म्हणतात छेद. म्हणजे याचं या पद्धतीनं वाचन करत असताना याचं वाचन आपल्याला 8/10. याचं वाचन कसं करतात, 8/10 असं याचं वाचन केलं जातं. 8/10 असं याचं वाचन केलं जातं. मी आत्ता तुम्हाला सांगितलं की या रेषेच्या वर जो अंक असतो त्याला अंश असे म्हणतात आणि या रेषेच्या खाली जो अंक असतो त्याला छेद असे म्हणतात. आणि यावरून त्याचं वाचन कसं करतात, 8/. बघा, रेषेच्या वरचा अंक आणि रेषेच्या खालचा अंक तो कुठल्या स्थानावर आहे हे आपल्याला वाचनातून कळलं पाहिजे. 8 अंक अंशस्थाने म्हणजे याचं वाचन कसं करायचं, 8/. म्हणजे 8 अंक काय झाला, अंशस्थानी झाला. छेद म्हणजे ही रेष, या रेषेला छेद किंवा भागिले असं म्हटलं जातं. छेद 10 म्हणजे 8/10 अशा पद्धतीनं या अपूर्णांक संख्येचं म्हणजेच या व्यवहारी अपूर्णांक संख्येचं वाचन केलं जातं. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाचन करता येत नाही. म्हणजे वाचन करताना 8/10 म्हणजे अंश हा शब्द म्हटल्यानंतर काही सेकंद विश्रांती घ्यायची किंवा गॅप घ्यायचा आहे आणि त्यानंतर छेद कोणता आहे त्याचं वाचन आपण या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे पहिला जो हा भाग आहे हा भाग पहिला समजून घ्या की 5/7 ही सुद्धा अपूर्णांक संख्येच आहे. ही सुद्धा कुठले अपूर्णांक संख्या आहेत. याही संख्येला व्यवहारी अपूर्णांक असे संख्या म्हटलं जातं. या ठिकाणी 5 हा अंशस्थानी आहे, 7 हा छेदस्थानी आहे. म्हणजे 5 हा कुठं आहे, अंशस्थानी आहे आणि 7 हा कुठं आहे, छेदस्थानी आहे. म्हणजे याचे वाचन तुम्ही कसं करणार, 5/7 असं या अपूर्णांक संख्येचं आपण वाचन करणार आहे. म्हणजे पहिला भाग इथे लक्षात घ्या की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कुठलाही अपूर्णांक घ्यायचा, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कोणताही अपूर्णांक घ्यायचा आहे तो अपूर्णांक घ्या आणि त्या अपूर्णांकाचं वाचन आणि लेखन
त्या अपूर्णांकाचं वाचन आणि लेखन या पद्धतीनं तुम्ही आपापल्या वयामध्ये 5 उदाहरणं घ्या किंवा 10 उदाहरणं घ्या, तुम्हाला जेवढी वाटतील तेवढं उदाहरणं घ्या आणि त्याच्या वाचनाचा आणि लेखनाचा हा तुम्ही सराव करायचा आहे. म्हणजे अंश कोणता, छेद कोणता, त्याचं वाचन कसं करायचं याची काही उदाहरणं ही तुम्ही प्रत्येकानं आपापल्या वहीमध्ये घ्यायची आहेत आणि त्याचं वाचन आणि लेखन हे आपण आपापल्या वहीमध्ये करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे सगळ्यात महत्त्वाचा तो आपण या ठिकाणी नीट समजून घ्यायचा आहे की तो म्हणजे सममूल्य अपूर्णांक. तो म्हणजे काय, सममूल्य अपूर्णांक. आता याच्यामध्ये हे 2 शब्द आहेत, या 2 शब्दांचा अर्थ घ्या. सम आणि मूल्य म्हणजे किमतीनं समान असलेले अपूर्णांक किंवा समान किंमत असलेले अपूर्णांक. मूल्य म्हणजे किंमत आणि सम म्हणजे समान. म्हणजे समान किमती असलेले अपूर्णांक म्हणजे काय, म्हणजे सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय याचा अर्थ आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. इथं फळ्यावर तुम्हाला 1 2 3 4 अशा 4 आकृत्या आपण काढलेल्या आहेत. बघा पहिल्या आकृतीमध्ये हा एक गोल म्हणजे आपण वर्तुळ काढलेला आहे. त्या वर्तुळाचे हे असे आपण 2 भाग केलेले आहेत. त्या वर्तुळाचे किती भाग केलेले आहेत, 2 भाग केलेले आहेत. आणि त्यातला अर्धा जो भाग आहे हा अर्धा भाग आपण निळ्या खडूनं रंगवलेला दाखवलेला आहे. म्हणजे संपूर्ण एक वर्तुळ त्याचे हे 2 भाग आणि या 2 भागापैकी एक भाग आपण रंगवलेला दाखवलेला आहे. त्यानंतर दुसरा वर्तुळ आहे. या दुसऱ्या वर्तुळामध्ये सुद्धा एकूण 4 भाग दाखवले, 1 2 3 4. या दुसऱ्या वर्तुळामध्ये आपण किती भाग दाखवले आहेत, 4. 1 2 3 आणि 4 असे 4 भाग दाखवले आहेत. आणि या 4 भागापैकी 1 आणि 2 हे 2 भाग आपण रंगवलेले दाखवलेले आहेत. म्हणजे एकूण 1 2 3 4 या 4 भागापैकी 2 भाग रंगवलेले दाखवले आहेत. इथं पहिल्या वर्तुळामध्ये 2 भाग होते, या 2 भागामधील फक्त एकच भाग आपण रंगवलेला दाखवलेला आहे. तिसऱ्या वर्तुळाचं निरीक्षण करा. या तिसऱ्या वर्तुळामध्ये एकूण किती भाग आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6. किती भाग आहेत, एकूण 6 भाग आहेत. 1 2 3 4 5 6 या 6 भागापैकी आपण 1 2 3 असे 3 भाग रंगवलेले दाखवलेले आहेत. म्हणजे या 6 भागापैकी 1 2 3 हे 3 भाग रंगवलेले दाखवलेले आहेत. चौथ्या आकृती बघा. या चौथ्या आकृतीमध्ये या गोलामध्ये एकूण किती भाग आहेत, तर 8 भाग आहेत. बघा कोणकोणते, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती भाग आहेत, 8 भाग आहेत. आणि या 8 भागापैकी एकूण इथं 4 भाग रंगवलेले दाखवलेले आहेत. 1 2 3 आणि 4. म्हणजे या 8 भागापैकी एकूण 4 भाग रंगवलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी या दिलेल्या आकृतींचं बारकाने निरीक्षण करायचं आहे. आकृतींचं निरीक्षण करून वर्तुळामध्ये किती भाग आहेत आणि किती भाग रंगवलेले दाखवलेले आहेत. पुन्हा एकदा बघा आकृती क्रमांक 1. आकृती क्रमांक 1 मध्ये या वर्तुळाचे आपण 2 भाग केलेत. या 2 भागापैकी एक भाग आपण रंगवलेला दाखवलेला आहे. म्हणजे एकूण भाग किती, तर 2 आणि त्यापैकी रंगवले किती, 1. म्हणजे रंगवलेला भाग इथं उत्तर किती आलं, 1/2. मग अशा आपण वाचन कसं करायचं शिकलेलं. आता 1/2 याचा अर्थ काय होतो की त्या वर्तुळाचे हे 2 भाग आहेत. वर्तुळाचे किती भाग, 2. आणि त्या 2 भागापैकी एक भाग रंगवलेला दाखवलेला आहे. म्हणजेच याचं लेखन कसं आलं किंवा लेखन कसं आलं, रंगवलेला भाग किती आला, 1/2. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा पूर्ण वर्तुळ आहे. या पूर्ण वर्तुळाचे हे 2 भाग आहेत आणि या 2 भागापैकी किती भाग रंगवला, एक भाग रंगवलेला. म्हणजे याचा रंगवलेला भाग म्हणजे अपूर्णांकामध्ये याचं लेखन कसं आलं, 1/2. 1/2 याचा अर्थ काय होतो की वर्तुळाचे हे 2 भाग म्हणजे 2 हा आपण छेदस्थानी दाखवला आहे, त्यापैकी रंगवला 1 हा आपण अंशस्थानी दाखवला आहे. म्हणजे रंगवलेला भाग किती आला, 1/2. दुसरी आकृती बघा, नीट समजून घ्या. रंगवलेला भाग किती आणि त्या रंगवलेल्या भागावरून आपण त्याचं अपूर्णांकामध्ये लेखन कसं केलेलं आहे. म्हणजे अंश कुठं मांडला आणि छेद कुठं मांडला हे लक्षात घ्या. छेद आपण कुठं म्हणतो,
तर एकूण जे भाग असतील ते एकूण भाग म्हणजे ते छेदस्थानी मांडायचे. इथे 2 भाग आहेत, हे 2 भाग आपण छेदस्थानी मांडले आणि रंगवलेला भाग अंशस्थानी मांडलाय. म्हणजे याचं वाचन रंगवलेला भाग किती त्याला 1/2. तशाच पद्धतीने आता इथं बघा या पुढच्या आकृतीमध्ये या वर्तुळामध्ये एकूण 1 2 3 4 भाग दाखवलेत. एकूण भाग किती आहेत 4. म्हणजे एकूण भाग 4 आहेत. तो 4 आपण कुठं मांडला छेदस्थानी मांडला. 4 कुठं मांडला छेदस्थानी मांडला. या 1 2 3 4 भागापैकी किती भाग रंगवले 2 भाग रंगवले. म्हणजे रंगवलेला भाग याचं अपूर्णांकामध्ये किंवा व्यवहारी अपूर्णांकामध्ये लेखन कसं आलं 2/4. रंगवलेला भाग याचं अपूर्णांकामध्ये लेखन कसं आलं 2/4. 2/4 म्हणजे काय की 4 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे एकूण जे 4 भाग आहेत ते एकूण 4 भागापैकी या ठिकाणी 2 भाग रंगवलेले दाखवलेले आहेत. म्हणजेच रंगवलेला भाग याचा अपूर्णांकामध्ये लेखन कसं आलं 2/4. आकृती क्रमांक 3 बघा. आकृती क्रमांक 3 मध्ये छेदस्थानी 6 मांडलाय. छेदस्थानी किती मांडले 6. म्हणजे एकूण या संपूर्ण वर्तुळाचे एकूण किती भाग आहेत 6 भाग आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 एकूण भाग किती 6. म्हणजे 6 हा कुठं आला छेदस्थानी आला. 6 कुठं आला छेदस्थानी आला. त्यानंतर या 6 भागापैकी रंगवलेला भाग किती आहेत 3. 1 2 3 6 भागापैकी रंगवलेला भाग किती आहेत 3. म्हणजे रंगवलेला भाग बरोबर याचं अपूर्णांकामध्ये लेखन कसं आलं 3/6. 3/6 याचं लेखन कसं आलं अपूर्णांकामध्ये 3/6. याचा अर्थ काय होतो की 6 भागापैकी 3 भाग रंगवलेले आहेत. आकृत्या पुन्हा व्यवस्थित बघा आणि अपूर्णांकामध्ये कसं लेखन केलेलं आहे ते बारकाईने त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या मनानं उदाहरणं घेऊन आपल्याला अपूर्णांकामध्ये या पद्धतीनं लेखन करता येते का नाही तेही आपण बघायचं आहे. चौथी आकृती बघा. चौथ्या आकृतीमध्ये छेदस्थानी आपण इथं 8 छेद किती म्हणलाय 8 म्हणलाय. छेद 8 म्हणला याचा अर्थ या वर्तुळाचे एकूण किती भाग आहेत 8 भाग केलेले आहेत. 8 भाग कोणकोणते ते किती बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या वर्तुळाचे एकूण भाग किती 8. म्हणून 8 हा कायला छेदस्थानी आला. 8 हा कायला छेदस्थानी आला. आता या 8 भागापैकी रंगवलेला भाग किती ते बघा. या 8 भागापैकी रंगवलेले भाग एकूण 4 आहेत. 1 2 3 आणि 4 बारकाईने बघा. या 8 भागापैकी एकूण रंगवलेला भाग किती आहेत 1 2 3 4 4 भाग आहेत. म्हणून रंगवलेला भाग बरोबर याचं अपूर्णांकामध्ये लेखन कसं आलं 4/8. 4/8 असं अपूर्णांकामध्ये याचं लेखन आलेलं आहे. पुन्हा एकदा बघा की वरील आकृत्यांचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर सगळी वर्तुळं सारख्याच आकाराची आहेत. सर्व वर्तुळं ही कशी आहेत सारख्याच आकाराची आहेत. आणि प्रत्येक वर्तुळाचा अर्धा भाग बघा बारकाईने बघा. प्रत्येक वर्तुळाचा अर्धा भाग आपण काय केलेला आहे रंगवलेला आहे. म्हणजेच रेखांकित केलेला आहे. मात्र पहिल्या आकृतीत तो रंगवलेला भाग आपण 1/2 न दाखवला. रंगवलेला भाग किती दाखवला 1/2 न दाखवला. दुसऱ्या आकृतीमध्ये रंगवलेला भाग आपण किती दाखवला 2/4 ने दाखवला. रंगवलेला भाग आपण 2/4 ने दाखवला. तिसऱ्या आकृतीमध्ये रंगवलेला भाग आपण 3/6 ने दाखवला. रंगवलेला भाग आपण 3/6 ने दाखवला. आणि चौथ्या आकृतीमध्ये रंगवलेला भाग हा 4/8 ने दाखवला. रंगवलेला भाग आपण किती दाखवला 4/8 ने दाखवला. म्हणजेच लक्षात घ्या. म्हणून या आकृतीवरून आपण एक उत्तर काढूया. म्हणून 1/2 त्यानंतर 2/4 त्यानंतर 3/6 आणि 4/8. बघा पुन्हा एकदा 1/2 2/4 3/6 आणि 4/8 हे जे अपूर्णांक आहेत
हे जे सगळे अपूर्णांक आहेत, हे सगळे अपूर्णांक हे समान, समान म्हणजे सारख्या, समान म्हणजे सारख्या किमतीचे, सारख्या किमतीचे, समान म्हणजे सारख्या किमतीचे आहेत, सारख्या किमतीचे आहेत. म्हणजे लक्षात घ्या की म्हणजेच ते सममूल्य आहेत, म्हणजेच ते काय आहेत, सममूल्य आहेत, म्हणजेच ते सममूल्य आहेत. यावरून लक्षात घ्या किमतीने, यावरून किमतीने समान असलेले किंवा समान असलेल्या, किमतीने समान असलेल्या अपूर्णांकाला, किमतीने समान असलेल्या अपूर्णांकांना कुठला अपूर्णांक म्हणतात, सममूल्य अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. किमतीने समान असलेल्या अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या की सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय की इथं आकृतीमधून आपण इथे 4 आकृत्या घेतल्या आणि या 4 आकृतीचा प्रत्येक भाग आपण रंगवलेला दाखवलेला आहे. पहिला भाग 1/2, दुसरा भाग 2/4, तिसरा भाग 3/6, चौथा भाग 4/8. म्हणजे लक्षात घ्या की 1/2, 2/4, 3/6 आणि 4/8 हे अपूर्णांक समान, समान म्हणजेच सारख्याच किमतीचे आहेत, समान म्हणजेच सारख्याच किमतीचे आहेत. म्हणजेच लक्षात घ्या की म्हणजेच ते अपूर्णांक कसे आहेत, सममूल्य, सम म्हणजे समान, मूल्य म्हणजे किंमत, म्हणजे त्याची किंमत कशी आहे, समान आहे. आणि यावरून सममूल्य अपूर्णांकाची व्याख्या लक्षात घ्यायची की किमतीने समान असलेल्या अपूर्णांकाला, किमतीने समान असलेल्या अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. किमतीने समान असलेल्या अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. आता याच्यामध्ये आणखी एक मग आपण लक्षात घेऊया की ज्यावेळी आपण एखादा सममूल्य अपूर्णांक तयार करतो नवीन, जेव्हा आपण एखादा सममूल्य अपूर्णांक नवीन तयार करतो, सममूल्य म्हणजेच किमतीने समान असलेला अपूर्णांक, म्हणजे त्याला काय म्हणतात, सममूल्य अपूर्णांक. मग हे सममूल्य अपूर्णांक कसे तयार करतात, तर हे सममूल्य अपूर्णांक तयार करत असताना त्या दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला, दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला, इथे अंशस्थानी अंक किती आहे, 4, छेदस्थानी अंक किती आहे, 8. म्हणजे या अंशाला आणि छेदाला जर शून्येतर, मग शून्येतर म्हणजेच शून्य सोडून, शून्येतर म्हणजे काय, शून्य सोडून, शून्य सोडून कोणत्याही एकाच संख्येनं गुणायचं किंवा भागायचं, कोणत्याही एका संख्येनं गुणायचं किंवा भागायचं. कोणत्याही एका संख्येनं गुणलं किंवा कोणत्याही एका संख्येनं भागलं तर मिळणारा नवीन अपूर्णांक हा काय असतो, त्या दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक, त्या दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक. आता इथलंच उदाहरण आपण घेऊया, 4/8, 4/8. आता या 4/8चे आपल्याला आपण 1-2 उदाहरण घेऊ की 2 सममूल्य अपूर्णांक आपण या ठिकाणी त्याचे काढूया. म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की या दिलेल्या अंशाला आणि छेदाला, अंश किती आहे 4, छेद किती आहे 8, म्हणजे या अंशाला आणि छेदाला एका संख्येनं गुणायचं किंवा एका संख्येनं भागायचं, एका संख्येनं गुणायचं म्हणजेच काय, एका संख्येनं भागायचं. म्हणजे 4ला आता इथं बघा आपण एका संख्येनं, ज्या संख्येनं आपण अंशाला गुणू त्याच संख्येनं छेदालाही गुणायचं आहे, किंवा ज्या संख्येनं आपण अंशाला भागलं असेल त्याच संख्येनं छेदाला सुद्धा भागायचं आहे. आता या 4ला समजा आपण 4नं भागलं तर या 8ला सुद्धा 4नं भागायचं, म्हणजे बघा इथे 4×1 4, म्हणजे उत्तर किती आलं 1, आणि 4×2 8, म्हणजे इथं उत्तर किती आलं 1/2. म्हणजे इथं 4/8चा सममूल्य अपूर्णांक किती आला 1/2, म्हणजे 1/2 आणि 4/8 हे काय झाले, किमतीने समान असलेले अपूर्णांक झाले. हे काय झाले, किमतीने समान असलेले अपूर्णांक, म्हणजेच ते काय झाले, सममूल्य अपूर्णांक. म्हणजे इथं या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला आपण एका संख्येनं भागलं, 4नं भागलं, आणि 4नं भागून नवीन अपूर्णांक कुठला आला 1/2. म्हणजे इथं
4/8चा 1/2 हा काय झाला नवीन सममूल्य अपूर्णांक. हेच उदाहरण आपण आणखी दुसऱ्या पद्धतीने घेऊ शकतो. 4/8 बरोबर याच 4ला आणि 8ला म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण एकाच संख्येनं भागायचं. आता इथं आपण मगाशी 4नं भागलं, आता इथं आपण 2नं भागून बघू. इथं 2नं भागलं, इथं कितीनं भागलं आपण 2नं. बे दोन्ही 4 म्हणजे उत्तर किती झालं 2 आणि बे चौक 8 म्हणजे इथं उत्तर किती झालं 2/4. इथं उत्तर किती आलं 2/4. म्हणजे लक्षात घ्या इथं 4 या अंशाला आपण 2नं भागलं आणि 8 या अंशाला आपण 2नं भागलं. इथं मगाशी आपण 4नं भागलं होतं, पण इथं कितीनं भागलं 2नं भागलं. या 4ला 2नं भागलं उत्तर किती आलं 2, 8ला 2नं भागलं उत्तर किती आलं 4. म्हणजे इथं 4/8चा 2/4 हा सुद्धा काय झाला सममूल्य अपूर्णांक झाला. म्हणजे इथं या 2 उदाहरणामध्ये आपल्याला 4/8चे सममूल्य अपूर्णांक 4/8चे सममूल्य अपूर्णांक आपण किती काढले 2 काढले. अजून सुद्धा आपण काढू शकतो, पण आता हे उदाहरण समजून घेण्यासाठी इथं आपण 2 अपूर्णांक काढले. किती की 1/2 आणि 2/4. म्हणजे इथे लक्षात घ्या की 4/8 1/2 आणि 2/4 हे काय झाले सगळे 4/8चे सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय की किमतीने समान असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे जे अपूर्णांक किमतीने समान आहेत त्या किमतीने समान असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे इथे लक्षात घ्या इथं आपण या ठिकाणी असंही म्हणू शकतो, या आकृत्या पुसलेले याची उदाहरणं बरेच तुमच्या लक्षात आलेली आहेत. इथं आपल्याला असं म्हणता येईल की नवीन सममूल्य अपूर्णांक तयार करत असताना म्हणजे नवीन सममूल्य जेव्हा आपण अपूर्णांक तयार करतो तेव्हा लक्षात घ्या की अपूर्णांकातील अंशाला आणि छेदाला अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच छुपेतर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. आणि त्याची 2 उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. त्याचा जो हा नियम आहे तो नियम मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतोय की अपूर्णांकातील अंशाला व छेदाला अपूर्णांकातील अंशाला व छेदाला अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच 2 नाही 2 संख्ये नाही एकाच संख्येनं गुणायचं किंवा भागायचं. एकाच शून्येतर म्हणजे शून्य सोडून शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले तर त्या अपूर्णांकाशी बघा त्या संख्येला अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येनं म्हणजे शून्य सोडून कुठल्याही संख्येनं गुणलं किंवा भागलं तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य म्हणजे समान किमती समान असणारा सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. इथं आपण उदाहरण घेतलंय बघा की 4/8ला आपण पहिल्यांदा 4नंच भागलं, अंशालाही 4नं भागलं, छेदालाही 4नं भागलं, उत्तर किती आलं 1/2. त्याच्या उलट या 4/8ला आपण 2नं भागलं, अंशाला सुद्धा 2नं भागलं आणि छेदालाही 2नं भागलं, उत्तर किती आलं 2/4. पण इथं जर आपण पुन्हा या 2ला 2नं भागलं आणि या 4ला पुन्हा 2नं भागलं तर काय उत्तर बघा बे के बे म्हणजे 1 आणि बे दोन्ही 4 म्हणजे उत्तर पुन्हा किती आलं 1/2. म्हणजे इथे लक्षात घ्या की 4/8चा 2/4 4/8चा 2/4 आणि 1/2 हे काय झाले सममूल्य अपूर्णांक झाले. आणि हे सममूल्य अपूर्णांक आपण कसे काढले तर अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर म्हणजे शून्य सोडून एकाच शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले तर त्या अपूर्णांकाशी आपल्याला सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. त्या अपूर्णांकाशी आपल्याला सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो.
आता इथं आणखी एक उदाहरण आपण एक घेऊया. इथं उदाहरण समजा घेतलं की 6/15 किती 6/15. आता 6/15 याचे आपण काही सममूल्य अपूर्णांक काढू. म्हणजे सममूल्य अपूर्णांक काढत असताना त्या अंशाला आणि छेदाला एका संख्येनं गुणायचं किंवा एका संख्येनं भागायचं. उदाहरणार्थ समजा आपण या 6ला 2 भागलं आणि 15लाही 2 भागलं तर चालतंय का बघा. तर 6ला आपण 2 भागू शकतो, बेतिरिक 6. 6ला आपण 2 भागू शकतो, बेतिरिक 6. पण 15ला 2 भाग जातो का? 15ला 2 भाग जात नाही. म्हणजे सममूल्य अपूर्णांक काढत असताना कुठल्या संख्येनं गुणायचं आणि कुठल्या संख्येनं भागायचं हा सुद्धा भाग आपण या ठिकाणी नीट समजून घ्यायचा आहे. इथं जर समजा आपण या 6चे आणि 15चे जर आपण सममूल्य अपूर्णांक काढले, समजा 6ला आपण 3 भागलं आणि 15लाही आपण 3 भागलं. 6ला आपण किती भागायचं? 3 भागायचं. म्हणजे अंशाला आपण 3 भागलं आणि छेदालाही 3 भागलं. 3 दुनी 6 आणि 3 5 15. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 2/5. याचं उत्तर किती आलेलं आहे या ठिकाणी? 2/5. याचं उत्तर किती आलं? 2/5. असं याचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या की इथं 6/15चा 2/5 हा काय झाला? सममूल्य अपूर्णांक. हा काय झाला त्याचा? सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक. पुन्हा लक्षात घ्या की सममूल्य अपूर्णांक काढत असताना दिलेल्या अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येनं गुणलं किंवा भागलं तर त्या दिलेल्या अपूर्णांकाचा नवीन सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळतो. हेच उदाहरण थोडंसं वेगळं घेतलं. इथं 6 पण आहे त्याचे घेतलं, इथं 15/12 घेतले. 15 किती घेतले आपण? 12 घेतले. आता याचाही आपण सममूल्य अपूर्णांक काढू शकतो. उदाहरणार्थ समजा या 6ला आणि 12ला एकाच शून्येतर संख्येनं गुणायचं किंवा भागायचं. या 6ला समजा आपण 2 भागलं आणि या 12ला सुद्धा 2 भागलं. इथं उत्तर केलं बेतिरिक 6 आणि बेसक 12. इथं 6/12चा 3/6 हा काय झाला? सममूल्य अपूर्णांक झाला. पुन्हा हे 3/6 आपण खाली घेतले आणि याचा पुन्हा आपण सममूल्य अपूर्णांक काढला तर काय होतं बघा? 3 भागिले आणि 6 भागिले. 3ला 3 भागलं आणि 6लाही 3 भागलं. 3 1 3 म्हणजे 1 आणि 3 2 6. म्हणजे इथं 6/12चे 3/6 व 1/2 हे काय झाले? सममूल्य अपूर्णांक. हे काय झाले? सममूल्य अपूर्णांक. हे दोन काय झाले? सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? की किमतीने समान असलेले. म्हणजे इथं 1/2 3/6 आणि 6/12 हे तिन्ही अपूर्णांक कसे आहेत? किमतीनं समान आहेत. म्हणजेच हे काय झाले? सममूल्य अपूर्णांक. म्हणजे इथं आपण 6/12चे सममूल्य अपूर्णांक किती काढले? 2. कुठले कुठले? 3/6. 3/6 कसा काढला आपण? या अंशाला आणि छेदाला आपण इथं 2 भागलं. बेत्रिक 6 आणि बेसक 12. म्हणजे इथं 6/12चा सममूल्य अपूर्णांक किती आला? 3/6. पुन्हा या 3/6चा आपण सममूल्य अपूर्णांक काढला किती? 1/2. हा 1/2 कसा आला? तर या 3ला आणि या 6ला म्हणजे या अंशाला आणि छेदाला आपण एका संख्येनं भागलं. कोणत्या? 3. 3 1 3 म्हणजे इथं उत्तर अंशस्थानी उत्तर किती आलं? 1. अंशस्थानी उत्तर किती आलं? 1 आणि छेदस्थानी उत्तर किती आलं? 2. ते 3 2 6. म्हणजे इथं 6/12चे 3/6 आणि 1/2 हे काय झाले? सममूल्य अपूर्णांक. पुन्हा नीट लक्षात ठेवा की सममूल्य अपूर्णांक काढत असताना त्या अंशाला आणि छेदाला आपल्याला एकाच संख्येनं गुणायचे किंवा एकाच संख्येनं भागायचं आहे. एकाच संख्येनं गुणून किंवा एकाच संख्येनं भागून नवीन मिळणारा जो अपूर्णांक असतो तो अपूर्णांक म्हणजे त्या दिलेल्या संख्येचा तो सममूल्य अपूर्णांक असतो. हा तो काय असतो? दिलेल्या संख्येचा तो सममूल्य अपूर्णांक असतो. आणि याच्यावरच आधारित लक्षात घ्या एक टीप आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की कोणत्याही अपूर्णांकाच्या अंश व छेद याची जर आपण सारखीच पट काढली तर नवीन अपूर्णांक बनवला असता तो मूळ अपूर्णांकाशी कसा असतो? सममूल्य असतो. आणि याच्यावर आधारित तुम्हाला उदाहरण संग्रह 17 मध्ये एक काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत.
उदाहरण संग्रह 17मध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्न किंवा ते उदाहरण संग्रह, तो उदाहरण संग्रह आपण सोडवायचा आहे. आता तो उदाहरण संग्रह कसा सोडवायचा त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि मग बाकीची उदाहरणं आपण ही नंतर पुन्हा पुढच्या तासाला घेणार आहोत. एक उदाहरण पहिले लक्षात घ्या. पहिलं इथे एक उदाहरण दिलंय, 1/2 बरोबर अंशस्थानी चौकट आहे आणि छेदस्थानी 20 अंक आहे. छेदस्थानी किती अंक आहे? 20 आहे. आता इथं आपल्याला यांचा सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे आणि प्रश्न असा आहे तुम्हाला की चौकटीत योग्य संख्या लिहा. प्रश्न काय? चौकटीत योग्य संख्या लिहा. चौकटीत योग्य संख्या लिहा असा प्रश्न आहे. आता इथं अंशस्थानी 1 आहे, छेदस्थानी 2 आहेत, इथं बरोबरचं चिन्ह आहे, इथं अंशस्थानी रिकामी चौकट आहे, छेदस्थानी 20 आहे. आता या रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. साधारणपणे जरी विचार केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की चौकटीमध्ये कोणतीही संख्या येणार आहे. मी आत्ताच सांगितलं की सममूल्य अपूर्णांक काढत असताना अंशाला आणि छेदाला आपल्याला 0 तर एका संख्येनं गुणायचं आहे किंवा भागायचं. इथं जर छेदांचा फक्त जर आपण विचार केला, इथं फक्त छेद बघा, इथं छेद 2 आहे, इथे छेद किती आहे? 20 आहे. साधारणपणे जर आपण विचार केला तर या 20ला 2 कितीनं भागा लागतो? तर या 20 आपल्याला 2 भागा लावतो, तो 2×10=20. 2×10=20 म्हणजे 20ला 2 पूर्णपणे भाग गेला म्हणजे इथं उत्तर किती आलं? 10 आलं. उत्तर किती आलं? इथं 10 आलं. म्हणजे इथं 20ची पट किंवा इथं 2ची 10 पट. 2ची 10 पट किती आहे? 2 × 10 बरोबर 20. इथं 2ची 10 पट ही किती आली? इथं 20. म्हणजे 20 ही संख्या 2च्या किती पट आहे हे पहिल्यांदा काढायचं. 20 ही संख्या या 2च्या किती पट आहे ते काढायचं. इथं 2ची जर आपण 10 पट केली तर उत्तर किती येतं? 20. म्हणजे इथे 20ची 2 पट ही किती येणार आहे? 10 येणार आहे. म्हणजे इथं उत्तर किती येणार आहे? 10. म्हणजे छेदस्थानी जेवढी पट आली तेवढी पट किती येणार आहे? अंशस्थानी. इथं 2ची 10 पट किती आली? 20. म्हणजे 20 हे उत्तर आपण कसं काढलं तर त्याची 10 पट केली म्हणून उत्तर किती आलं? 20. म्हणून इथं अंशस्थानी सुद्धा किती येणार आहे? 10 येणार आहे. अंशस्थानी सुद्धा किती येणार आहे? 10 येणार आहे. याचं उत्तर आपण असं करता येईल, 1/2 बरोबर 1/2. म्हणजे इथं आपण 1ला 10 गुणलं आणि 2ला सुद्धा आपण किती गुणलं? 10 गुणलं. गुणाकार केला 10×1=10 आणि 10×2=20. उत्तर किती आलं इथं? 10/20. म्हणजेच लक्षात घ्यायचं की 1/2 बरोबर इथं चौकटीमध्ये संख्या किती आली? 10 आली आणि छेदस्थानी उत्तर किती आलं? छेदस्थानी उत्तर किती आलं? इथं 20 आलं. म्हणजे इथं 20ची 2 पट 10 किंवा 2ची 10 पट 20. अंशस्थानी सुद्धा किती येणार आहे? 10च येणार आहे. आणि म्हणून याचं उत्तर या ठिकाणी किती आलेलं आहे? 10 उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीची उदाहरणं सोडवताना आपल्याला छेदस्थानची संख्या, आता इथं चौकट आपल्याला अंशस्थानी दिली म्हणून इथं आपण छेदांचा विचार केला पटचा. पण जर चौकट तुम्हाला छेदस्थानी असेल तर अंशांची पट किती येते बघायची आणि त्या पटीनुसार त्या चौकटीमध्ये नेमकी कोणती संख्या येईल हे आपण बघायचं आहे. उदाहरण संग्रह क्रमांक 17. उदाहरण संग्रह क्रमांक 17. उदाहरण संग्रह क्रमांक 17वर प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1. उदाहरण संग्रह क्रमांक 17 प्रश्न क्रमांक 1 याच्यामध्ये तुम्हाला एकूण 8 उदाहरणं दिलेली आहेत. किती उदाहरणं दिलेली आहेत?